आणि सध्या जे हिंदुत्वाला मानणारे मतदार आहेत त्यांना संग्राम जगताप यांच्या रूपाने अहिल्यानगर शहरात तो मसिया ठामपणे दिसून येते. हे सगळे नव हिंदुत्ववादी जे आहेत तर मला असं वाटतं की हे बोलतायत का त्यांना बोलायला लावलं जाते, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ते ज्या पद्धतीने बोलतायत म्हणजे ह्यांची जर आपण वक्तव्य पाहिली तर हे खूप चांगल्या पद्धतीने ड्राफ्ट केलेलं असतं. ज्या सहजतेने अमोल खताळ हे संगमनेरचं राजकारण पिंजून काढतायत आणि लोकांना काय असतं, एक VIP कल्चरपेक्षा एक सामान्य माणूस खूपदा अपील करतो. एक तुमचं मात्र एक निरीक्षण आहे की तिथं गाड्या फोडण्याचे प्रमाण फार असतं नगर जिल्ह्यामध्ये, इतका आक्रमक असतात. तर कोणकोणत्या नेत्याच्या गाड्या नगरमध्ये म्हणजे आजपर्यंत ठाकरेंच्या कॉन्वॉयवर गाड्यांवर हल्ला होणं हा प्रकार नगर जिल्ह्यातच झालाय. उद्धव ठाकरेंच्या कॉन्वॉयवर पारनेरमध्ये झाला होता आणि राज ठाकरेंच्या कॉन्वॉयवर नगरमध्ये. तर हे दोन वेगळ्या दृष्टीने ऐतिहासिक हल्ले झालेले ते नगर जिल्ह्यातच. नगर जिल्ह्याचं राजकारण एकंदर बघता बऱ्यापैकी आक्रमक असं राजकारण आहे. म्हणजे ते जी लाईन धरतील, थीम धरतील ते आक्रमकच असेल. उदाहरणार्थ आता संग्राम भैयांचं जर तुम्ही भाषण बघाल तर त्यांच्या याच्यात कोणतीच आक्रमकतेची कमीच नाही आहे. आणि तुम्हाला जेव्हा युवकांना आकर्षित करावं लागतं तर त्यांना तुम्हाला आणि एक मतदार जो सामान्य मतदार असतो ना योगेशजी, तो कायम ना त्यांच्या विचारसरणीचा एक मसिया शोधत असतो. आणि सध्या जे हिंदुत्वाला मानणारे मतदार आहेत त्यांना संग्राम जगताप यांच्या रूपाने अहिल्यानगर शहरात तो मसिया ठामपणे दिसून येते. याच्यामध्ये बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांची आता पुढची वाटचाल आणखीन अवघड होणार की हा खरं महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की काय आहे की हा शेवटी कसं असतं की एक जी लाट असते तर त्या लाटेचा एकदाच तडाखा बसतो, त्यानंतर ते सगळं पाणी ओसरून जातं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सगळं हे होतं. पण आत्ता श्रीनिवासजी जी म्हटले ना तर त्याच्यात मी हे करतो की संग्राम जगताप यांच्या संदर्भात आपण खरी ही चर्चा करतोय. तर आपण जर पाहिलं आत्ता अनेक नेते की ते हिंदुत्वाची भाषा बोलायला लागलेत. म्हणजे गोपीचंद पडळकर हे जी पूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या ह्याच्यावर त्यांचं नेतृत्व पुढं आलं ते आता हिंदुत्वाचे, आजच त्यांनी ते रायगडच्या संदर्भात बोलले ते. किंवा महेश लांडगे की ज्यांचा काही संबंध नाही हिंदुत्वाचा, ते काँग्रेस राष्ट्रवादी असा सगळा त्यांचा प्रवास होता. नितेश राणे तर अगदी म्हणजे त्यांचे वडील हे काँग्रेसचे मोठे नेते होते, अगोदर शिवसेनेत होते. तर हे सगळे नव हिंदुत्ववादी जे आहेत तर मला असं वाटतं की हे बोलतायत का त्यांना बोलायला लावलं जाते, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ते ज्या पद्धतीने बोलतायत म्हणजे ह्यांची जर आपण वक्तव्य पाहिली तर हे खूप चांगल्या पद्धतीने ड्राफ्ट केलेलं असतं. म्हणजे आता संग्राम जगतापांचं जे हे घेतं, संग्राम जगतापांची एकंदर जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर ते अशा पद्धतीने इतकं छान पद्धतीने म्हणजे इतकं अटॅकिंग बोलू शकतील का, तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने काही लोक तयार केलेत का, हा पण एक विचार. याच्यामध्ये एक विचारायचं की आता बाळासाहेब थोरात असतील, शंकरराव गडाख असतील, यांचं पण राजकारण थोडं कुंठित झालेलं आहे का या हिंदुत्वाच्या लाटेपुढे? सगळीकडेच जी विधानसभेत हानी झाली ती भरून निघायला टाईम लागणार आहे. आणि जसं मला थोडंसं आय डिफर विथ द व्ह्यू की बाळासाहेब थोरात हे लाटेचा तडका बसला. आता त्यांचाच जर भाचा सत्यजित तांबे यांचा जर झुकाव बऱ्यापैकी देवेंद्र फडणवीसांकडे असेल तर येणाऱ्या काळात काय दडून ठेवलंय हे संगमनेरच्या राजकारणात तरी सांगता येणार नाही. आणि फडणवीसांना हे एकदम चांगलं माहिती कुठे कोणाला किती ताकद द्यायची. तर उलट पक्षी बाळासाहेब थोरात त्यांनी परत ॲक्टिव्ह झाले ते योग्य आहे. पण एवढ्या लवकर इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट की येणाऱ्या राजकारणात ते परत उभारी घेतील का. कारण की ज्या सहजतेने अमोल खताळ हे संगमनेरचं राजकारण पिंजून काढतायत आणि लोकांना काय असतं, एक VIP कल्चरपेक्षा एक सामान्य माणूस खूपदा अपील करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.